गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. परमपूज्य डॉक्टर काका, परमपूज्य मंदाताई यांना सप्रेम साष्टांग नमस्कार करते. आज आपल्या इथे जे उपस्थित आहेत मुळे शास्त्री काका, श्रद्धेय मुळे शास्त्री काका, कौलवकर सर आणि ज्योत्स्नाताई पाटणकर यांना सुद्धा मी नमस्कार करते. सगळे समोर जे बसलेले आहेत, आपले आचार्यही सगळे बसलेले आहेत. सगळा जो साधक वर्ग इथे आहे, अभ्यास 2 दिवस अभ्यास वर्ग आहे, त्यासाठी उपस्थित असलेले सगळे, त्यांना सप्रेम अभिवादन करते. आणि आजचा हा जो शिवगड आध्यात्मिक ट्रस्टचा वर्धापन दिनानिमित्त अशा जो पूर्वसंध्येला आत्मषटकाचा वर्ग जो आता या 2 दिवसाचा होत आहे, त्याच्यामध्ये हा जो परिसंवाद ठेवला आहे, तिथे आपल्याला आत्ता आपण यांचा काय म्हणतो परिचय बघितलाच. त्याच्यामध्ये लक्षात आलंच असेल की अनुभव संपन्न असणारे आचार्य आपल्यासमोर बसलेले आहेत. आणि हा जो परिसंवाद आपले हे जे आदरणीय आचार्य आहेत, त्यांना आज आपण आजचा परिसंवादाचा जो विषय आहे तो आहे स्वशोध. आणि त्या स्वशोधाला म्हणजे त्या विषयाच्या निगडीत आपण कर्म, उपासना आणि ज्ञान या त्रिसूत्रीच्या आधाराने या तिघांनाही आज आपण आपल्या मनातले, आता हे आपण तिघं इकडे केलेत आणि मी इकडे आहे बरं का तुमच्याबरोबर सगळ्यांबरोबर, तर त्यामुळे आपल्या मनातले प्रश्न जे काही आहेत या साधनेच्या वाटेवर स्वशोध असं म्हटल्या क्षणी लक्षात आलेलंच आहे. कारण सकाळपासून जे आत्मषटकम हा जो वर्ग सुरू झालेला आहे, त्यामध्ये सतत हे सांगितलं जातं आहे. त्याच्यामध्ये जे चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम असं म्हटलं आहे, तो अनुभव आहे, ती अनुभूती आहे. पण त्या अनुभवाप्रत जाण्याकरता मला निश्चित काय केलं पाहिजे, मला कुठली वाट धरली पाहिजे, भाषा आहे तिथपर्यंत जाण्याकरता काय अभ्यास केला पाहिजे, कसं मला ती गोष्ट अनुभवाकरता मला कशी जमणार आहे का नाही. आपण कित्येक जण सगळे कित्येकदा असे म्हणतो की बापरे, माझ्या मनातनं या वाटेवर आलोय खरा, परमार्थाच्या वाटेला लागले खरी, पण काय नको ते बालिश प्रश्न येतात. ते बालिश असू देत नाहीतर कसेही असू देत. आपण आता एकदा ध्येय हे सगळा जोवर अभ्यासाचा भाग येतोय ना, तोवर आपण हे साध्य ध्येय हे शब्द म्हणायचेच आहे. त्यामुळे ध्येय जे आहे त्या ध्येयाप्रत, त्या साध्याप्रत जाईपर्यंत निदान आपली भूमिका, आपले विचार कसे स्पष्ट असावेत, त्याच्यासाठी काय निश्चित विचारही करावा. आणि आपल्या जसं डॉक्टर काका दरवेळी म्हणतात की शास्त्राभिमुखता, साधनाभिमुखता आणि जीवनाभिमुखता महत्त्वाची. म्हणजे काय, शास्त्रानुसारीच साधनेत उतरायचं असेल तर आधी शास्त्र माहिती पाहिजे. शास्त्र पक्क झालं त्याचे विचार साधनेत योग्य करता आले पाहिजेत आणि तेच मग आपोआप आचरण होतं, वेगळं करावं लागत नाही. हे डॉक्टर काका दरवेळी म्हणतात. आता मी एवढा हे भाग का सांगितला, तर आत्ता जे आपण बोललो की शास्त्र, साधना आणि जीवनाभिमुखता या प्रकारेच आपण आजचे प्रश्न साधारणपणे विचारायचे आहेत. जेवढा वेळ दिलेला आहे त्यामध्ये आपण तो प्रयत्न करायचा आहे की आपल्याला त्याची काही उत्तरं निश्चित मिळणार आहेत आणि ती आपल्याला त्या अभ्यासाला उपयोगीही येणार आहेत. डॉक्टर काका नेहमी म्हणतात, नो द सिस्टीम, यूज द सिस्टीम, गेट द रिझल्ट अँड फॉरगेट द सिस्टीम. हे मुद्दाम मांडायचं कारण काय, तर आत्ताचा परिसंवाद जो चाललेला आता जो सुरू होईल तो नो द सिस्टीम आणि यूज द सिस्टीम. गेट द रिझल्ट आणि फॉरगेट द सिस्टीम हे आपल्याला केल्यावर होणारच आहे. तर आत्ता या पद्धतीने आपण ह्या परिसंवादाला छान सुरुवात करायची आहे. प्रथम सगळ्यांना तुम्हाला परत एकदा नमस्कार करते. आणि
मुळेशास्त्री काकांकडून पासून आपण सुरुवात करूया. काय आहे साधनेच्या भागात आपण आता साधक एखादा या परमार्थाच्या वाटेवर लागला, ही वाट त्याने निवडली असेल. बरेचदा असं होतं सगळीकडून बरंच काही कळतं आणि आपण काय काय त्या पद्धतीने करायला लागतो असं त्या साधकाला वाटतं आणि निश्चित कुठला मार्ग आहे हे कळतच नाही. मग आता आपल्याला जेव्हा सांगितलं जातं की शंकर अद्वैत तत्वज्ञान या मार्गाचा अवलंब करून तू त्या पद्धतीने जाणं अपेक्षित आहे किंवा त्या पद्धतीने जा, असा जर भाग कळला असेल तर या शंकर अद्वैत तत्वज्ञानाच्या विचार प्रणालीचं तुम्ही आम्हाला महत्त्व स्पष्ट करून सांगा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. जयांचे केलिया स्मरण होय सका विद्यांचे अधिकरण तेच वंदू श्रीचरण श्री गुरूंचे पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. परिसंवाद या नावाचं आता आपलं हे सत्र इथे सुरू होत आहे. परमपूज्य डॉक्टर काकांना वंदन, परमपूज्य मंदताईंना स्मरणपूर्वक वंदन, व्यासपीठावर विराजमान असलेले श्रद्धेय अशोकदादा कौलवकर, श्रीमती ज्योत्स्नाताई यांना वंदन करतो. आचार्य पदावर आरूढ असलेल्या सर्वांना श्रद्धेने नमस्कार करतो. आपण श्रोते जगदीश आहात आपल्यालाही वंदन करतो. सगळ्यांना ज्ञानवृद्ध, वयोवृद्ध, तपोवृद्ध जे असतील सगळ्यांना वंदन करून आपण चर्चेला सुरुवात करूया. परिसंवादाचा हा एक आपण आजचा हा सेशन ठेवलेला आहे. कशाकरता अरेंज केला परिसंवाद असा साहजिक एखादा प्रश्न कोणाच्या तरी मनात उत्पन्न नक्कीच झालेला असेल आणि म्हणून पहिले परिसंवाद म्हणजे काय हे समजून घ्यावं लागेल. कारण वाद शब्दाच्या अगोदर खूप गोष्टी लागलेल्या आहेत त्याला. संवाद, हे एक उपसर्ग लागला आहे, परी उपसर्ग लागलेला आहे. म्हणून वाद शब्दाच्या अर्थाला काहीतरी वेगळं कलाटणी देऊन त्याचा एक वेगळा अर्थ शास्त्रकारांनी आपल्यासमोर ठेवलेला आहे. आणि म्हणून परिसंवाद शब्दामध्ये जो वाद शब्द आलेला आहे त्या वाद शब्दाचा अर्थ जर आपण समजून घेतला तर हे सगळे पुढचे येणारे वादविवाद, संवाद, काय परिसंवाद सगळं आपल्याला कळून येईल. वाद शब्द कशा आहे आणि हा आजचं नाही आहे बरं का, लक्षात ठेवूया आपण. वाद शब्द हा दर्शनकारांनी याला म्हणजे अत्यंत महत्त्व दिलेलं आहे वाद शब्दाला. न्यायदर्शन आपण सगळ्यांनी ऐकलं आहे शब्द. गौतम ऋषी त्याचे प्रणेते आहेत. गौतम ऋषींनी त्यांच्या न्यायदर्शनाचे काही मूलभूत सिद्धांत मांडलेले आहेत. त्यामध्ये त्यांनी 16 पदार्थांची कल्पना केलेली आहे. 16 पदार्थ बरं का. त्यात वाद शब्दाच्या अर्थाचे 3 पदार्थ आहेत. त्यांना ते पदार्थ म्हणतात. ते का म्हणतात तेही बघू आपण. पहिले मी 16 पदार्थ आपल्या माहितीकरता वाचून दाखवतो. फक्त हे न्यायदर्शनामध्ये गौतम ऋषींनी आपल्याला वाद कशाला म्हणतात हे समजून सांगितलेलं आहे. वाचून दाखवतो. प्रमाण, प्रमेय, संशय, प्रयोजन, दृष्टांत, सिद्धांतावयव, सिद्धांत अवयव, तर्क, निर्णय, वाद, जल्प, वितंडा, हेत्वाभास, छल, जाती, निग्रह स्थानानाम तत्वज्ञानात निःश्रेयस साधिगम. अर्थ सांगतो याचा. 16 पदार्थाची यादी वाचून दाखवलेली. याच्यामध्ये वाद, जल्प आणि वितंडा हे आजच्या आपल्या विषयाशी संबंधित आहेत. आणि या सगळ्या गोष्टींचा वाद शब्दामध्ये अर्थ कसा काय आलेला आहे याच्यासाठी गौतम ऋषी आपल्याला सांगतात की तुम्ही इतक्या पॅरामीटर्सवर लक्षात ठेवून तुम्ही वाद करा. बरं का, वाद करा. आणि वाद शब्दामध्ये आणखी काही गोष्टी अंतर्भूत आहेत. त्याची व्याख्या त्यांनी वेगळीच केलेली आहे.
ती व्याख्या वाचून दाखवतो. न्यायदर्शनाची व्याख्या आहे बरं का, ऑथेंटिक आहे, ऋषीमुनींनी केलेली व्याख्या आहे. वाद कशाला म्हणायचं? प्रमाण तर्क साधनोपलंब सिद्धांत अविरुद्ध पंचवयोपपन्न पक्ष प्रतिपक्ष परिग्रहो वाद. वाद याला म्हणतात. मग आज आपण जी चर्चा करणार आहोत त्याच्यामध्ये इतक्या गोष्टींचा विचार आपल्याला करावाच लागणार आहे. कशाचा? प्रमाण तर्क साधन. प्रमाण, दोन प्रमाणं न्यायदर्शनांनी स्वीकारले आहेत, प्रत्यक्ष प्रमाण आणि उपमान, अनुमान प्रमाण. उपमाननी अनुमान प्रमाण, या दोन प्रमाणांना आधारभूत ठेवून तुम्ही कुठलेही वाद करा असा त्याचा अर्थ आहे. प्रमाण तर्क साधनोपलंब या दोन साधनांचा आश्रय घेऊन, प्रमाणाचा तर्काचा आश्रय घेऊन, तर्क म्हणजे युक्तिप्रयुक्तीने आपली गोष्ट समोरच्याच्या गळ्यात उतरवणे याला तर्क म्हणतात. सिद्धांत अविरुद्ध, जो सिद्धांत मांडलेला आहे विषयामध्ये त्याला विरोध नाही झाला पाहिजे. अविरुद्ध पंचवयोपपन्न, त्याचे 5 अवयव असले पाहिजेत त्या वादाचे. आणि पक्ष प्रतिपक्ष परिग्रहो वाद, त्याचा अनुकूल असलेले त्याचे जे हे आहे त्याचं काय म्हणतात त्याला समर्थन करणारा पक्ष, त्याच्या विरुद्ध जाणारा पक्ष, या सगळ्यांचं ऐकून घ्यायचं. आणि परिग्रहो वाद, याचं एक निश्चयात्मक काहीतरी निर्णय काढायचा, याला वाद असं म्हणतात. बरं का, हा वाद आहे. वादाची एवढी व्याख्या आहे. मग वादविवाद पूर्वी व्हायचे आपल्याला प्रसिद्ध आहे. वादविवाद शंकराचार्य आणि मंडन मिश्राचे वाद प्रसिद्ध आहे, सगळ्यांना माहीत आहे. त्याच्यामध्ये हे सगळे प्रमाण, एवढे सिद्धांत लक्षात ठेवून त्यांचे वादविवाद व्हायचे. आणि म्हणून जो पराभूत झालेला आहे त्यांनी, ज्याचा विजय झाला त्याचं शिष्यत्व स्वीकारावं लागतं. हो, गंमत नाही आहे वादविवाद म्हणजे, किंवा वाद असं नाही आहे चालायचा. तर असं मुद्दा लक्षात ठेवूया आपण. 5 अवयव कोणते आहे? तर प्रतिज्ञा, हेतू, उदाहरण, उपनय आणि निगमन. सगळ्यांच्या व्याख्या अगदी एक याच्या लाईनमध्ये सांगतो. तर्कशास्त्रामध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे, म्हणजे न्यायशास्त्रामध्ये. आणि न्यायदर्शन लक्षात घ्या, फार महत्त्वाचं आहे आपल्या सगळ्यांसाठी. रोजच्या जीवनामध्ये सुद्धा आपल्याला न्यायदर्शनाचा खूप उपयोग असतो. शास्त्रकारांनी या न्यायदर्शनाला खूप मान्यता दिलेली आहे. रोजच्या जीवनामध्ये आपलं आचरण कसं असावं हे न्यायदर्शन सांगत आहे. आपलं जो CPC आहे, क्रिमिनल प्रोसिजर कोड, जे वकील आहे त्यांना माहीत आहे याचा अर्थ. म्हणजे हे दंड संहिता म्हणतात त्याला मराठीमध्ये. कोणी जर एखादा गुन्हा केला तर त्याला कशी शिक्षा द्यायची हे कोण ठरवणार आहे? न्यायाधीश नाही ठरवत, न्यायदर्शनाने अगोदर ठरलेलं आहे. आणि आपल्या न्यायसंहितेमध्ये त्याचा उपयोग करून घेऊन शिक्षा कशी द्यायची, त्याला कोणाला किती शिक्षा द्यायची, गुन्ह्याचं स्वरूप काय वगैरे वगैरे, ते तपशील आपल्या आजचा विषय नाही आहे. तर न्यायदर्शन इतकं आपल्या जीवनामध्ये मुरलेलं आहे सगळीकडे. न्याय शब्द बघा ना, नाही का, आपण कितीदा वापरतो. माझ्यावर खूप अन्याय झाला, कोणी म्हणते तुम्हाला न्याय मिळालाच पाहिजे. मुलाला मार्क व्यवस्थित नाही मिळाले, तोही म्हणतो माझ्यावर अन्याय झाला वगैरे. थोडक्यात न्याय हे शब्दाचा अर्थ आपण लक्षात घेतला. आणि त्यांनी या न्यायाने 16 पदार्थांची कल्पना केली. आता पदार्थ शब्दामुळे आपलं कदाचित कन्फ्युजन होईल, म्हणून पदार्थ शब्दहीसुद्धा स्पष्ट करून सांगतो. पदार्थ म्हणजे की असा एखादा काही स्थूल पदार्थ नाही आहे की ज्याला हे आता हा वाद आहे. वाद हा पदार्थ नाही आहे. पद शब्द लक्षात घ्या. पद अधिक अर्थ मिळून पदार्थ शब्द तयार झालेला आहे. पद शब्दामध्ये पद याचा अर्थ अक्षर मिळून जो शब्द तयार होतो त्याला पद म्हणतात. बरं का, अक्षर मिळून एक जो पद, हे पद जे काही तयार होते त्याला पद म्हणायचं. त्याला नंतर आपण त्याला शब्द म्हणतो मराठीमध्ये, संस्कृतमध्ये त्याला पद म्हणतो. आणि त्या पदाचा जो अर्थ आहे त्याला पदार्थ म्हणतात. लक्षात ठेवायचं. पदार्थ म्हणजे एखादा असं लोटी पेला असं काही प्रकार नाही आहे तो. तर त्याच्यामध्ये असलेला अभिप्रेत असलेला, त्या पदांमध्ये अभिप्रेत असलेला अर्थ जो आहे त्याला पदार्थ असं म्हणतात. सगळीकडेच ही व्याख्या मान्य झालेली आहे. आणि म्हणून न्यायशास्त्रांनी आपल्याला हे सांगितलेलं आहे की वाद जर करायचा असेल तर त्याचा एक तुमची प्रतिज्ञा पाहिजे, काहीतरी एक हेतू पाहिजे तुम्हाला. एखादा तुम्ही सिद्धांत मांडायचा तर ही प्रतिज्ञा झाली.
प्रतिज्ञा झाली. आता आपला सिद्धांत आहे, आपल्याला स्वचा शोध करायचा ही प्रतिज्ञा झाली याच्यामध्ये. त्याचा हेतू कशाला स्वचा शोध करायचा, आपला उद्धार करून घेण्यासाठी करायचा आहे हो, दुसरं काय करायचं. नाही तर कशाला आपण इतके दुरून इथे आलो असतो इतके दिवस राहण्यासाठी, नाही का. मनोरंजनाचा विषय तर मुळीच नाही आहे. म्हणून त्याचा हेतू एक निश्चित झालेला असला पाहिजे आणि हा हेतू जो आहे तो उदाहरण देऊन सिद्ध करता आला पाहिजे. त्याला उदाहरण असं म्हणतात. त्याचं उपनय पाहिजे. त्याचं उपनय म्हणजे तो जो हेतू जो आहे त्याला आपल्या रोजच्या जीवनात आपण ॲप्लिकेबल झाला पाहिजे. तो म्हणजे आपण त्याला आचरणामध्ये आणण्याचा आपण कसा प्रयत्न करायचा याला उपनय म्हणतात. उपनय शब्द आहे. आणि निगमन, निगमन म्हणजे जे आपण ॲप्लिकेशन केलेलं आहे ते दुसऱ्याला सांगायचं, त्याला निगमन असं शब्द, शास्त्रीय शब्द आहे ते. आगम आणि निगम शब्द आपण ऐकले आहे सगळ्यांनी अभ्यास करणारे असल्यामुळे. आगम म्हणजे शास्त्र, वेदशास्त्राला आगमन म्हणतात. आगम म्हणजे शास्त्र. हे मूळ ज्याच्याकडून ऐकल्या गेले ना त्याला आगम म्हणायचं असते. भगवान शंकरांनी पार्वतीला ज्ञान जे दिलेलं आहे, आता गुरुगीता सांगितली तर गुरुगीता हे आगम झालं, शंकरांनी सांगितलं. आणि नंतर पार्वतीने ते इतरांना सांगितलं सगळ्यांना, ते निगमन झालं. आहे शास्त्रच, पण आगम आणि निगममधला हा सूक्ष्म फरक सगळ्यांनी लक्षात ठेवायचा. मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली, तुम्ही तीच गोष्ट आणखी 4 जणांना सांगत, 4 जणांना सांगितलेली गोष्ट निगमन, तुम्ही इथे जे ऐकलं ते आगम, असा तो फरक आहे. तर निगमन अशा रीतीने वाद शब्द तयार झालेला आहे. आपल्या इथल्या वाद शब्दाला संशब्द लागलेला, संवाद म्हणजे त्याला जो वाद आपण करणार आहोत किंवा ज्याची चर्चा करणार आहोत त्याला एक चर्चासुद्धा म्हणतात बरं का. वादाला चर्चाही म्हणतात. इंग्लिशमध्ये याला सेमिनार म्हणतात. इंग्रजी शब्द सेमिनार शब्द ऐकला असेल आपण. ऑफिसेसमध्ये सेमिनार होतात, सिम्पोसियम होतात, डिबेट होतात, हे सगळे त्याचेच अर्थ आहे. त्याला सगळे हे वादच आहेत. पण अत्यंत शास्त्रीय आणि काय सुशोभित असलेला, प्रतिष्ठित असलेला शब्द वाद आहे. त्याला वाद असं म्हणतात. असा हा वाद, तो वाद तुमच्या आमच्या काहीतरी जीवनाला उपयोगी होऊन आपलं काहीतरी एक इच्छित गोष्ट प्राप्त करून देणारी ती ठरावी, त्याला संवाद म्हणतात. तो संवाद झाला. आणि त्यालाही पुन्हा परिउपसर्ग लागलेला आहे म्हणून परिसंवाद. न्यायशास्त्र सांगतं की हा परिसंवाद म्हणजे परीचा अर्थ जेव्हा हा उपसर्ग आहे, हा शब्दाच्या अगोदर लागलेले उपसर्ग नंतर लागलेले प्रत्यय, तर हा उपसर्ग परी म्हणजे चहूबाजूनी. मग तुम्ही जो वास कराल त्याचा सर्व शास्त्रांनी सुद्धा काय अर्थ केलेला आहे याची चर्चा करून त्याचे साधक बाधक तुम्हाला इथे निर्णय घ्यायचा आहे. त्याचा निर्णय घेणे फार महत्त्वाचं आहे. नुसतं नाही तर वादविवाद करून उठून जायचं असं नाही. त्याचा निर्णय घ्यायचा आहे. आणि पूर्वी जे वाद व्हायचे त्या वादाच्या निर्णयाचं सुद्धा अंमलबजावणी केली जायची. निर्णय व्हायचे की वादात जिंकला तर काय आणि हारलं तर काय, त्यांनी शिक्षा घ्यायची वगैरे वगैरे. तर असा हा परिसंवाद आहे. या परिसंवादाचा आपला आजचा विषय आहे स्वचा शोध. स्वशोध हे त्याचा शीर्षक दिलेलं आहे आपण ते. आता स्वचा शोध म्हणजे आता बघा तुम्ही संपूर्ण वेदांतच आहे त्यामध्ये. आपल्या इथे आपण खूप शोधतो आयुष्यभर, नाही का. खूप शोधतो, काय काय नाही शोधत. संशोधक निर्माण झाले तेही खूप शोधून राहिलेले आहे. पण ज्यांना आत्मसाक्षात्कार अजूनपर्यंत झालेला नाही त्यांनी जे जे शोधलं असेल ते शोधलेलं सगळं त्यांना इथे ठेवून जावं लागणार आहे. बघा लक्षात घ्या, मार्मिक मुद्दा आहे. हे सगळं इथे सोडून जावं लागणार आहे. असे ते शोध आहेत बरं का. आपलं आयुष्य काय 70-80 वर्षाचं परमात्म्याने जे काही दिलं असेल, खूप झालं असेल 70-80, 60-70 म्हणा किंवा आणखी जेवढं काही आपल्याला आवडेल तेवढं म्हणा. या आयुष्यामध्ये आपल्याला इथे सोडून जाणाऱ्या वस्तूचा शोध घ्यायला शास्त्रांनी अजिबात सांगितलेलं नाही. आपला अनंताचा प्रवास आहे बरं का, लक्षात ठेवायचं. अनंताच्या प्रवासाला आपल्याला काहीतरी आपल्याबरोबर सामग्री लागेल ना. मानव देहात आल्यानंतर शास्त्र म्हणते की पुढे तुम्ही असा डबा बरोबर घ्या की तो तुम्हाला पुन्हा डबे करायचंच काम नाही पडलं पाहिजे पुढच्या ह्याच्यामध्ये. असा शोध जो आहे त्याला स्वचा शोध म्हणतात. तुम्ही स्वला शोधून काढा. आपण स्व सोडून सगळं शोधत बसतो. सायंटिस्टला पुरस्कार देतो, हे देते ते, पण काही नाही. ते सगळे पुरस्कार इथेच राहतात. 10 विषयात PhD मिळाली, इथेच सोडून जा. विद्वान आहात, खूप विद्वान आहात तुम्ही. आणखी शोध लावले, वैज्ञानिकांना शोध लागतात.
त्यांना काय काय पुरस्कार मिळतात, नोबेल प्राईज मिळालं, गेले ना सोडून इथेच, ते कागद इथेच पडलेले आहेत ना सगळे, फ्रेम करून ठेवले असतील जास्तीत जास्त. पण नाही, आमच्या शंकराचार्यांनी स्वतः शोध लावला. पहा बरं, अजून 1200 वर्ष झाली तरी प्रतिमा करून आपण त्यांना हार वाहतो की नाही. आणि ते तर अमर झालेच आहे हो, ते आपल्यालाही अमर करून घेण्यासाठी त्यांनी हे शोध लावायला सांगितलेले आहे. असा स्वचा शोध आहे. विषय फार मोठा आहे, मी थोडक्यात त्याला आणखी सांगू इच्छितो. तर या स्वच्या शोधामध्ये आपल्याला शास्त्र जायला सांगता आहे. काय करणार तुम्ही? आपल्या स्वतःची बुद्धी तर आपण प्रापंचिक लोकांची अशी झाली आहे की आपल्या सकाळी कुठे चष्मा ठेवला हे 10 मिनिटांनी आठवत नाही. आता स्वचा शोध कुठे घेणारा, अशी तर आपली बुद्धी झालेली आहे. त्या बुद्धीला हे नाही कळतो. आज सकाळी आपल्या इथे कोण येऊन गेलं हेही विसरून जातो. कोणाच्या बलावर विसरतो आपण. मत्त स्मृती ज्ञान मपोहनांचे भगवान सांगतात आहे, तुम्हाला स्मृती माझ्याचमुळे आणि विस्मृतीसुद्धा माझ्याचमुळे आहे, असं भगवंतांनी गीतेमध्ये तो सांगितलेला आहे. याचा अर्थ आपल्याला 15व्या अध्यायामध्ये त्यांनी खरोखरच सांगितलं आहे की माझ्यामुळे स्मृती आहे आणि माझ्याचमुळे तुमची विस्मृती आहे. मत्त स्मृती ज्ञान मपोहनांच वेदेश्च सर्वैर अहमैव वेद्यो, त्याला शोधा. वेदांनी जो शोधला त्याला आपल्याला शोधायला सांगितलेला आहे. हा स्वशोधचा अर्थ आहे. थोडक्यात स्व म्हणजे आत्मा, आणि आत्मा म्हणजे आज जे आपलं आत्मषटक सुरू आहे त्यातला तो आत्मा आहे. आत्म्याचं सकाळी आपण शोधण्यासाठी चर्चा झालेली आहे. काही 4-5 आपले श्लोकसुद्धा त्यामध्ये झालेले आहे. या आत्म्याला शोधण्यासाठी आपल्याला श्रीमद आद्य शंकराचार्यांनी जे तत्त्वज्ञान आपल्यासमोर ठेवलेलं आहे त्याला अद्वैत तत्त्वज्ञान असं म्हणतात. अद्वैत तत्त्वज्ञान. अद्वैत तत्त्वज्ञानींनी काय केलं? गीतेमधला श्लोक आहे, धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. सगळ्यांना पाठ आहे, 15वा अध्याय माहीतच आहे. शब्द काय वापरलेला आहे? धर्म संस्थापनार्थाय. स्थापना नाही आहे, संस्थापना आहे. तिथे संस शब्द हे तो लागलेला आहे उपसर्ग. जसं आपल्या वादाला संवाद लागला तसं तिथे सं लागले. संस्थापनार्थ आहे. स्थापना अगोदर ज्या दिवशी ब्रह्मांड निर्माण झालं त्या दिवशी वैदिक आर्य सनातन वैदिक धर्माची स्थापना केलेलीच आहे हो. सह यज्ञ प्रजा सृष्टवा पूर्ववाच प्रजापती, यज्ञासहित प्रजा निर्माण केलेली आहे. तुम्हाला शोध घ्यायसाठी आता काही ठेवलं नाही आहे बरं का शिल्लक. खरं म्हणजे आपण डोकं शिनवून काही शोधायसाठी परमात्म्याने काहीही शिल्लक नाही ठेवली. तरी आपण म्हणाले रोज शोध घेणं काय सुरू आहे, ते हेच जे शोधलेल्या वस्तू इथे सोडून जायचं आणि आपण पुढे जायचं. काही न काही इथलं न घेऊन जाता आपल्याला जावं लागणार आहे. पुन्हा तोच मुद्दा पुन्हा सांगतो मी की आपला अनंताचा प्रवास आहे. त्यातले 60-70 वर्षाचा हा मनुष्य देह घेऊन इथे आलेलो आहो. आणि भगवंतांनी आपण जन्माच्या अगोदर शंकराचार्यांनी आपलं ध्येय निश्चित करून ठेवलेलं आहे. तत् ब्रह्म निष्कलम अहम न च भूत संघ. अगोदरच सांगितलं त्यांनी. प्रातस्मरण आहे शंकराचार्याचे श्लोक, त्याच्यामधलं हे आहे शेवटचं चरण, तत् ब्रह्म निष्कलम अहम न च भूत संघ. अगदी हेच आत्मषटकामधला विषय आलेला आहे. तत् ब्रह्म निष्कलम अहम, मी ते निष्कल असलेलं अवयवरहित असलेलं ब्रह्म मी आहे. न च भूत संघ, हा भूतांचा संघ म्हणजे पंचमहाभूताचा हा देहासहित मी नाही आहे, ते शिकवणं सुरू आहे इथे. म्हणून आपल्याला आपल्या शरीरामध्ये तो जो अशरीरी बसलेला आहे, अशरीरी शब्द वापरतो, त्याला शरीर नाही आहे, तो अशरीरी बसलेला आहे, त्याला एकदा जाणून घ्या. जगात तुम्हाला काही जाणण्याची गरज राहणार नाही, काही शोधण्याची आवश्यकता राहणार नाही. सगळे शोध तुमच्या बसल्या जागेवर लागतील. एकेन विज्ञानेन सर्वमिदं विज्ञातं भवति. मुंडकोपनिषदाची सुरुवातच ऋषीमुनींनी अशी केलेली आहे. कस्मिन्नु भगो विज्ञाते सर्वमिदं विज्ञातं भवति. प्रश्न विचारला, त्याच्यावरचं उत्तर आहे एकेन विज्ञानेनं, त्या एकाला जाणून घ्या परमात्म्याला. सर्वमिदं विज्ञातं भवति. काही फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स बायोलॉजी झुलॉजी काही नाही, सगळं बसल्या जागेवर तुम्हाला ज्ञान प्राप्त होणार आहे. याला स्वचा शोध घेणे म्हणतात. हा आहे स्वचा शोध. आणि त्याच्यासाठी अद्वैत तत्त्वज्ञान याचाच अभ्यास करणे हे एकमेव कारण आहे. धर्माची संस्थापना करायला सांगितलेली आहे. स्थापना भगवंतांनी सृष्टी निर्माण झाली त्याच दिवशी करून दिलेली आहे.
भगवान इथे संस्थापना करतात. आता संस्थापना करतात म्हणजे काय करतात, तर ते अद्वैत तत्त्वज्ञान जे आपण लोक विसरलो आहोत ते पुन्हा आपल्याला येऊन इथे सांगतात. कोण सांगतात? त्यांचे प्रतिनिधी येऊन सांगतात. हो, कोण आहे त्यांचे प्रतिनिधी? अगदी ब्रह्मदेवापासून सुरुवात करा. ईश्वर, ब्रह्मदेव, नंतर ब्रह्मदेवाने निर्माण केलेले ते प्रजापती, ऋषी मुनी हे सर्ग झालेले आहेत. ऋषी उत्पन्न झाले, मुनी देवता उत्पन्न झालेले आहेत. सगळ्यांचं एकच काम आहे, आपल्याला स्व काय हे समजून सांगण्याचं आणि अद्वैत तत्त्वज्ञानाची विस्कटलेली घडी पुन्हा स्थापित करणे, याला धर्मसंस्थापना म्हणतात. या अद्वैत तत्त्वज्ञानाला जाणून घेतले तरच आपल्याला स्व कळतो, अन्यथा दुसऱ्या मार्गाने कळण्याची अजिबात व्यवस्था नाही. नान्यपंथा विद्यते यनाय, श्वेताश्वतर उपनिषद म्हणते. मार्गच नाही आहे दुसरा तुम्हाला काही. उपनिषदाचे तत्त्वज्ञान जाणून घ्या फक्त, बस, तेव्हाच स्वचा शोध लागेल. म्हणून अद्वैत तत्त्वज्ञान आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आणि अद्वैत तत्त्वज्ञान काय आहे? धर्म जो बिघडला आहे आजच्या कलियुगात, आता फारच धर्माची वाईट परिस्थिती आहे. आपल्या आर्य सनातन वैदिक धर्माची अत्यंत वाईट स्थिती आहे. करणारे आपणच आहोत. या स्थितीमध्ये धर्माला आणून आपणच सोडलेला आहे इथे. आता याची संस्थापना तर करावी लागेल. स्थापित आहे ऑलरेडी. सिद्धांत कुठे? सिद्धांतावर कोणी काही हे करू शकत नाही. सिद्धांताचा अपसिद्धांत कोणीच करू शकत नाही. आणि म्हणून असे सिद्धांत स्थापन करण्यासाठी पुन्हा भगवंताच्या योजना आहेत. त्या योजनेचा एक भाग म्हणून शंकराचार्य 1200 वर्षापूर्वी आले आणि त्यांनी आपल्याला हे आत्मषटकाचा अभ्यास करायला सांगितला, ज्यामुळे आपल्याला आपल्या स्वचा शोध घेणं सोयीचं जाईल. सकाळी प्रवचनांमधून फार सुंदर विचार सांगितलेले त्यांनी. खरा मी, खोटा मीचं आपण विवरण ऐकलं ना, तर तुमच्या आमच्यामध्ये खरंच हे दोन मी दडून बसलेले आहेत. एक खरा मी आहे, पण तो अव्यक्त आहे बिचारा, तो व्यक्त नाही आहे. आणि दुसरा जो खोटा मी आहे ना, तोच सगळ्या ह्या उलाढाल्या करतो आहे बिलकुल. त्या खरा मीवर या खोटा मीने आवरण टाकून ठेवून दिलेलं आहे. तो त्याला यूज देत नाही आहे उजेडामध्ये. पण शाश्वत स्वरूप ज्याचा आहे तो खरा मी आहे आणि अशाश्वत असलेला खोटा मी आहे. आम्ही त्या खोटा मीच्या सांगणारे सगळं जीवन जगत असतो. आणि इथून मानवदेह ज्या एका विशिष्ट कारणासाठी भगवंतांनी आपल्याला दिलेलं आहे त्या उद्देशाची पूर्ती न करताच निघून जातो. फार वाईट आहे. महती विनष्टी उपनिषद म्हणते. अगदी इह चेद वेदी तत सत्यमस्ती न चेदिहा वेदीन महती विनष्टी भूतेषु भूतेषु विचित्य धीरा प्रेत्यास्म्यान लोकात अमृता भवन्ते. प्रापंचिक लोकाला दिलेली अत्यंत कठोर वॉर्निंग आहे केनोपनिषदाने. वॉर्निंग आहे. इह चेद वेदी तत सत्यमस्ती. बाबांनो, इह चेद या मृत्यू लोकावर तुम्ही मनुष्य धारण करून जोपर्यंत आहात तोपर्यंत त्या सत्याचं अन्वेषण करा. स्वला शोधून काढा. स्वला शोधून काढा. नाही शोधार्थ न चेदी हा वेदीन महती विनष्टी. महान विनाश आहे आपला. आपल्याबद्दल बोलते आहे उपनिषद. महान विनष्टी. आणि प्रापंचिक लोकांनी नोंद घेण्याची मुद्दा आहे हा. उपनिषद कठोर झालेले आहेत काही ठिकाणी. अशाच अर्थाचे कठोपनिषदामध्ये सुद्धा आलेले आहे. बृहदारण्यकामध्ये आलेले आहे. पाहून घ्याल थोडंसं. आता आपल्याला तेवढा वेळ नाही सगळे श्रुती इथे म्हणण्याचा, पण हा अत्यंत आहे. मग काय करायचं हो? भूतेषु भूतेषु विचित्य धीरा प्रेत्यास्मान लोकात अमृता भवन्ति. प्रत्येक भूत मात्रामध्ये मार्गही सांगितला उपनिषद. अर्ध कधी सोडणार नाही तुम्हाला. पूर्ण मार्गदर्शन करते आहे. भूतेषु भूतेषु प्रत्येक भूत मात्रामध्ये त्या विठ्ठलाला पाहावं. विचित्य दे, त्याला जाणून घ्या. जाणण्याचा तो विषय आहे. मग काय होईल? प्रेत्यास्मान लोकात अमृता भवन्ति. प्रेत्यास्मान लोकात म्हणजे मृत्यूनंतर तुम्ही अमृत स्वरूप होऊन जाल, ब्रह्मस्वरूप होऊन जाल. हे कळण्याची व्यवस्था अद्वैत तत्त्वज्ञानात आहे. आणि म्हणून अद्वैत तत्त्वज्ञान श्रीमद आद्य शंकराचार्यांनी बिघडलेली घडी 1200 वर्षापूर्वी पुन्हा लावून दिली. आता पुन्हा आपण बिघडवलेली आहे. कोणीतरी शंकराचार्य येतीलच निश्चित पुन्हा आणि आपल्याला सांगतील. मग हा तर सैद्धांतिक चर्चा झाली. याला कसं काय प्रॅक्टिकली करायचं आपण? प्रश्न असा आहे ना. प्रॅक्टिकली सांगितलं आहे. आपले उपनिषद आणि वेद, पुराणं आणि संत वाङ्मय इतके परफेक्ट आहेत ना, आपण त्याचं नीट जाणून घेत नाही. त्यांची जी शास्त्रीय बैठक आहे ती आपण जाणूनच घेत नाही. आणि आचरणात तर जाणलं नाही तर आचरणात कटून येणार आहे ते.
आणि म्हणून आता आपल्याला इथे एक समजून घ्यायचं आहे की स्वचा शोध घेण्यासाठी आपल्याला जे करायला सांगितलेलं आहे ते केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही बरं का, लक्षात ठेवायचं. आणि एकच नाही सांगितलं, वेद खूप पूर्ण विचारी आहेत. त्यांना माहीत आहे हे सगळे जे इथे जीव, मनुष्य देहधारी जीव जेवढे आहेत यांचे बुद्धीचे स्तर वेगवेगळे आहेत. तुमच्या ज्या बुद्धीच्या स्तरावर आज आपण आहोत त्या बुद्धीच्या स्तरावरून तुमची प्रगती करण्यासाठी तुमच्याला मार्ग मोकळे करून दिलेले आहेत. असंही नाही की कोणाला मार्ग सापडणार नाही, सगळ्यांना. कारण वेदांची प्रतिज्ञा आहे की संपूर्ण मनुष्य देहधारी जीव जे आहेत ते मोक्षाचे अधिकारी आहेत आणि म्हणून मोक्ष प्राप्त करण्यासाठी मार्ग सांगणं गरजेचंच पडलं. ते मार्ग जे आहे ते त्रिकांडात्मक वेद आहे. कर्म, उपासना आणि ज्ञान हे ते मार्ग आहे. कर्म, उपासना आणि ज्ञान याचं बोट धरून भक्तीला प्रत्येक ठिकाणी जोडून द्यायचं आहे आपल्याला. कर्माबरोबर भक्ती, उपासनेबरोबर भक्ती, ज्ञानाबरोबर तर भक्ती आहेच आणि ज्ञानोत्तर भक्तीसुद्धा आहे. त्याचा तोही विषय मोठा विषय आहे, त्याच्या तपशिलात जात नाही. कर्म, उपासना आणि ज्ञान या त्रिकांडात्मक वेदाचं आपल्याला आचरण करायचं आहे. आपण म्हणाल आम्ही काय करायचं आहे, एवढे मोठमोठे शब्द तुम्ही सांगता आम्हाला आणि मग चालले जाल 2 दिवसांनी इथे, आम्ही काय करायचं ह्याचा प्रश्न येतो. सोपा आहे कसं, तुम्हाला काय करायचं आहे याचंसुद्धा सगळं लिहून ठेवलेलं आहे ना. समजत नसेल तर संत आहेत ना आपल्याला. अहो, संतांनीच तुम्हाला काय करायचं आहे हे सांगितलेलं. संतांचं जे काही सांगितलेलं तेवढं सांगितलेलं तरी आपण आचरण केले ना तरी पुरेसं आहे अगदी. संतांनी वेदांमध्ये जे सांगितलेलं तेच सांगितलेलं, त्यांनी एकही दुसरा बाहेरचा वाचा बोलो वेदनीती करू संती केले ते आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासे. सरक किती स्पष्ट आहे, यापेक्षा काय पाहिजे. आपण म्हणाल आम्हाला काही ते संतांचं वाङ्मय कळत नाही, आता कुठे जावं आम्ही. ठीक आहे, नाही कळत का तुम्हाला संतांचं वाङ्मय, त्याची व्यवस्था करून दिलेली आहे. तुम्हाला तुम्ही भटकणार नाही याची व्यवस्था पूर्ण आपल्या शास्त्राने करून ठेवली आहे. फुलप्रूफ आहे शास्त्र, कुठेही गडबड नाही आहे शास्त्रामध्ये. ज्यांना संतांचं वाङ्मय कळत नाही, अक्षर कळत नाही, वाचता येत नाही, लिहिता येत नाही वगैरे वगैरे. आणि तुला बाबा 2 शब्द तर समजतात ना, पण तुला राम शब्द समजतो ना, तुला कृष्ण शब्द समजतो, तुला विठ्ठल शब्द समजतो, तुला राम समजतो, बोलता येतो, विठ्ठल समजतो, तेही बोलता येतं तुला, कृष्ण कृष्ण म्हणता येते ना. काहीच नको करू, वेद नको वाचू, उपनिषद वाचू नको, पुराणं वाचू नको, संतांकडे जाऊ नको, काहीच नको करू. मग म्हणणं एवढं फक्त बस. आणि ते म्हणून एक अगदी खूप दुराचारी माणूस पुराणात पहा तुम्ही, त्याला संतांच्या पदवीवर बसून दिलेलं आहे. नुसतं राम या शब्दाने कोण बसलं माहीत आहे आपल्याला सगळं. वाल्याचा वाल्मिकी झाला. उलटा न्यामे जपता मुनीचो वाल्याचा वाल्मिकी झाला. पद आहे हे काय अशा. तेही त्याला राम म्हणता येत नव्हतं, मराच म्हणायचं, कारण मारण्याचंच कामं करत होतं दिवसभर लोकांना. मुद्दा लक्षात घ्या, फार म्हणजे गंभीर विचार करण्याचा आहे की तुम्हाला मार्गाची इथे अजिबात कमतरता ठेवलेली नाही. आपण समजून नाही करत, हा मुद्दा आहे. समजून घेतलंच पाहिजे. माझी बुद्धी चांगली आहे, ठीक आहे, वाचा, संत वाङ्मय वाचा, तसं करा. त्याहीपेक्षा चांगली आहे पुराण वाचा, त्याहीपेक्षा खूप चांगली आहे उपनिषद वाचा, वेद वाचा, प्रस्थांतरही वाचा, दुसऱ्यांना सांगा. पण ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी शास्त्रांनी सांगितलेलं आहे ते करणं अत्यंत गरज आहे. आणि कर्म पहिल्या पायरीवर करायला सांगितलं आहे. ते कर्मशास्त्रीय जी पद्धत आहे त्याच पद्धतीने झालं पाहिजे. दुसऱ्या कुठलीही पद्धत शास्त्राला मंजूर नाही. कर्म, उपासना, ज्ञान त्रिकांडात्मक वेद आहे. याप्रमाणे कर्माच्या हातोटीनेच केलं पाहिजे. नाही तर ते तुम्हाला काय करते, जन्म आणि मरण यांच्या गुंडाळ्यामध्ये इतके अनंत काळापर्यंत अटकून ठेवते की तुमचा उद्धार होण्याचा विचारसुद्धा डोक्यात येत नाही. असं वाईट आहे कर्म. जर म्हटलं तर इतकं वाईट आहे ते इतकं वाईट आहे कर्म. सहजन कर्म कोणते सदोषन अपी, ते सदोषच आहे हो. न त्याचे त्याग नको करू अर्जुन त्याचा. असो ते कर्म कसं करायचे हे तर आपल्याला शास्त्राने सांगितले. आपल्या वाट्याला आलेले कर्माची यादी तयार करून ठेवली, ती करावी. कर्म करताना
ती दोन प्रकारे करता येते. आपण हा प्रश्न जो आहे ना तो पुन्हा विचारणारच आहे. त्यामुळे आत्ता जे आपण म्हटलं ना अद्वैत तत्त्वज्ञानाचा जो आधार या स्वशोधासाठी आपल्याला अत्यंत महत्त्वाचा आहे की आपण नक्की कुठल्या मार्गावर चाललोय बरं. तो महत्त्वाचा. आले आहेत का? नाही आता येत आहे. हां तर आता ॲक्च्युली हे जे कर्माचं आहे ना तो आपण प्रश्न घेतलाच आहे, तर तो आपण यांचं पण झाल्यानंतर तो प्रश्न नंतर घेऊ. बरं ठीक आहे. पण आता मला असं वाटतंय की चालेल, आपण चालेल. स्वशोधाचा जो सुरू झाला आहे परिसंवादाला विषय, त्याच्यात जो मूळ आधार शास्त्राचा जो आहे आणि काकांनी आता सांगितलंच आहे ते मी रिपीट करण्याची गरज नाही, पण ते का करायचं ते समजले आणि वर्तले हे जे सांगितलं किंवा जे जे देखी जे भूत या पद्धतीने त्यांनी समजावून सांगितलं आता, तर तो शास्त्रीय आधार किती महत्त्वाचा आहे त्याचा आता मुळे शास्त्री काकांनी अत्यंत छान बेस तयार केला आहे आपल्याला. आणि हळूहळू आपण निलिमा काका आलेत का आपण स्पष्ट असणं गरजेचं आहे. आता आपण त्याच्याच अनुषंगाने मगाशी जसं म्हटलं होतं तसं की हा जर आता ही प्रणाली कळली आपल्याला की आपण या मूळ मुद्द्याने विचाराला साधनेला सुरुवात केली आहे आणि मग त्या साधनेवर आपल्याला एरवी असे आपण बरेचदा असे वेगवेगळे असे शब्द ऐकतो. त्यामधला एक महत्त्वाचा भाग असा आहे की पूर्वतयारी हा एक महत्त्वाचा त्यातला भाग ऐकतो किंवा अधिकार वाढवावा असे शब्द पण आपल्या कानावर येतात. मग ज्योत्स्नाताईंना मला हा प्रश्न विचारायचा आहे की अधिकार वाढवावा म्हणजे नक्की काय किंवा पूर्वतयारी या मार्गावर काय असते, ती कशी करावी हे त्यांनी सांगावं. परमार्थाचा अधिकारी जेव्हा आपण कुठचाही शास्त्रीय ग्रंथ बघतो तर त्यावेळे अधिकारी स्पष्टपणे लिहिलेला असतो की जो साधन चतुष्टय संपन्न आहे तो, म्हणजे विवेक, वैराग्य, समाधी षटक आणि मुमुक्षुत्व हे चार ज्याच्याजवळ आहेत ते. म्हणजे विवेक म्हणजे आपल्याला निवड करता आली पाहिजे, पृथक्करण करता आलं पाहिजे, प्रत्येक गोष्ट त्याच्या फेस व्हॅल्यूला न स्वीकारता त्याच्यातलं आत्मतत्व, त्याच्यातलं खरं काय आहे खोटं काय आहे थोडक्यात एवढं शोधायचं आहे. प्रत्येक विवेक तसाच आहे, मी अगदी थोडक्यात सांगते. आणि वैराग्य म्हणजे प्रत्येक विषयाची आसक्ती सुटली पाहिजे. त्याला आ ब्रह्मस्तंभपर्यंतम वगैरे बरीच हे आपल्याला शास्त्रीय भाषेत जायचं नाही आहे, पण प्रत्येक विषयाची आसक्ती सुटली पाहिजे हे महत्त्वाचं आहे. आणि लॉजिक सरळ आहे की जोपर्यंत आसक्ती सुटत नाही तोपर्यंत आपले त्याचे विचार थांबत नाहीत, तोपर्यंत आपण विवेक वापरू शकत नाही, तोपर्यंत शम दम म्हणजे इंद्रियांना आवरणं म्हणा, विषयांपासून मनाला आवरणं हे आपण काहीही करू शकत नाही. म्हणून आसक्ती सुटणं हे फार महत्त्वाचं आहे. जसं समर्थ सांगतात की माऊली म्हणतात वैराग्य वाचून काही ज्ञानाची तगणेची नाही किंवा वैराग्य नाही ते अभाग्य म्हणून समर्थ सांगतात. याला कारण वैराग्य हे फार बेसिक गोष्ट आहे, ती जर का नसली तर आपण परमार्थात पुढे जाऊ शकत नाही. आणखीन समाधी षटकमध्ये समाधान, तितिक्षा वगैरे हे सगळं आपल्याला कल्पना आहे. समाधान म्हणजे आपल्याला प्रयत्न करायचा आणि नंतर जे प्राप्त होईल त्याच्यात संतुष्ट असायचं. प्रयत्न सोडायचे नाहीत, नुसतं जे मिळेल त्याच्यात संतुष्ट. याचा अर्थ काही न करता जे समोर येईल तेवढं मला पुरे असं नाही आहे, तर प्रयत्न पुरेपूर करायचे आणि त्याच्यानंतर जे मिळेल तर त्याच्यात अत्यंत समाधानाने राहायचं. तेन त्यक्तेन भुंजिथा म्हणून जे म्हटलेलं आहे ईशावास्यात, तशा पद्धतीचं. आणि मुमुक्षुत्व जर का नसलं तर हे बाकी सगळे असले तरी उपयोग होत नाही. आता हे जे अधिकार आहेत हे वाढवायला नामस्मरणासारखं दुसरं साधन नाही आहे. आणि ह्याचा परिणाम जो आहे या सगळ्याचा तो चित्तशुद्ध होण्यासाठी आहे. कर्म काय किंवा उपासना काय, चित्तशुद्ध आणि शांत होणं हा खरा अधिकार्य नाही. चित्तच शुद्ध ये कर्म न तू वस्तुपलब्ध ये म्हणून शंकराचार्यांनी विवेक चूडामणीत सांगितलेलं आहे. चित्तशुद्ध होण्यासाठी नामदेव महाराज म्हणतात की चित्त प्रक्षाळीले प्रेम आहे. म्हणजे भगवंताचं प्रेमाने जर का नाम घेतलं तर चित्त अतिशय स्वच्छ लवकर होतं.
नाहीतर आपण नाम जर का घेत गेलं तर ते प्रेम आपोआप निर्माण व्हायला लागतं. म्हणून ह्या ज्या पायऱ्या आहेत या प्रत्येकाच्या स्टेजवरती अवलंबून असतात. हे एकदम काही आपण माझ्या मनात प्रेम जागृत झालंच पाहिजे अशा पद्धतीने जाऊ शकत नाही. जेव्हा सहवास घडतो तेव्हा प्रेम जागृत होतं, आणखीन मग त्याची आवड निर्माण होते आणि तिथे आपण उपासनेकडे वळतो. ही पूर्वतयारी अत्यंत आवश्यक असते. हो, तुम्हालाच परत एक प्रश्न विचारते आणि मग कौलकर सरांकडे वळते की आत्ता तुम्ही जी पूर्वतयारीचं सांगितलं तेव्हा समर्थ रामदास स्वामींचंच आहे म्हटलेलं आहे चरणामध्ये की प्रपंच मुळात नासका करा विवेके करावा नेटका. मग हा जो नासका विवेके आणि त्यानंतर फिका होत जात असं, मग हा फिका या तिघांचा अर्थ आम्हाला सांगा ना. म्हणजे आचरणासाठी आपल्याला हा खूप महत्त्वाचा भाग ठरू शकेल. मुळात प्रपंच मुळीच नासका म्हणजे काय, प्रपंच म्हणजे काय, आपण खरं पाहिलं तर त्याचा अर्थ हे जे सगळं पंचमहाभूत, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय वगैरे सगळ्यांचा आपापसातला जो व्यवहार आहे तो प्रपंच आहे. आणखीन हा जो प्रपंच आहे हा नेटका करायचा आहे. जसं गोंदवलेकर महाराज म्हणायचे की आपण नेटाने करतो, नेटका करत नाही. आपण तो मनापासून करायचा, पण त्याचं स्वरूप जाऊन तो नासका आहे म्हणजे नाशिवंत आहे. त्याच्यातून कायम सुख मिळणारं नाही आहे. आज मिळालं उद्या ते नाहीसं होणार आहे, सुख नाहीसं होणार आहे, तो पदार्थ नाहीसा होणार आहे. कुठचीही गोष्ट प्रपंचातली टिकणारी नाही आहे, तो सरत जाणार आहे. संसार आपण त्याला म्हणतो, संसरती इथे, तो सरत जातो. आणखीन असा प्रपंच, मग त्याचा हा नाशिवंतपणा आज का लक्षात घ्यायला लागलं तर आपोआप त्याची आसक्ती पण जाते, आणखीन तो नेटका होतो. मग त्याच्या नादी आपण लागत नाही, त्याच्यावरती आपल्या सुखासाठी अवलंबून राहत नाही आपण. आणि असा जर का करायला गेलं, तिथे विवेक वापरत गेलं की मला ह्याच्यातनं सुख मिळणार आहे का, खरं सुख कशात आहे, त्याच्यात नित्य राहणारं काय आहे, त्याच्यातलं अनित्य काय आहे, त्यातलं सार काय आहे, असार काय आहे, हा सगळा जर का आपण विचार करायला लागलं तर आपण नातेवाईक म्हणा, घरदार म्हणा, ह्या प्रत्येक गोष्टीचा मूल्य आणि मर्यादा हे काकांचा जो शब्द आहे तर तो आपण स्वीकारतो. आणखीन मग आपला प्रपंच जो आहे तो नेटका होतो, आपली आसक्ती त्याच्यातनं जाते आणि ज्याला संगत्याग म्हणतात तो हळूहळू आपला घडायला लागतो, त्याच्यापासनं आपण दूर व्हायला लागतो आणि हा प्रपंच विवेक वापरून नेटका व्हायला लागतो. म्हणजे आणखीन फिका होत जातो. म्हणजे त्याच्यातली आपल्या सुखासाठी त्याच्यावरती आपला जो डिपेंडन्स असतो, आपलं जे पूर्ण अवलंबून राहणं असतं की मला अमुक संसारातलं मिळालं तरच मला सुख मिळणार आहे वगैरे, या पद्धतीने जे आपण त्याच्यावरती अवलंबून असतो ते आपलं अवलंबून राहणं संपतं. आणि त्यात तो असार आहे हे आपण जाणतो, सार कशात आहे हे लक्षात येतं, कारण विवेक वापरतोय आपण. आणखीन असं जर का केलं तर खरं जे आहे ते त्याच्या मागे आपण लागतो. संसाराचं सुख संपतं आपलं, म्हणजे संपतं म्हणजे जे मिळायचं ते मिळतं, पण त्याच्यावरती आपण अवलंबून राहत नाही. मग आपलं लक्ष जे असतं तर ते जे शाश्वत सुख आहे तर त्याच्याकडे वळतं. वा, स्वशोधासाठीचा हा महत्त्वाचा मुद्दा आत्ता त्यांनी सांगितला की असा स्वशोध म्हणजे असं काहीतरी वेगळंच काहीतरी आजपासून मी स्वशोधाला लागले असं आपण करू शकणार नाही आहे. त्याकरता हा जो विचारांचा भाग त्यांनी आत्ता सांगितला तो निश्चित आपण सगळ्यांनी लक्षात घेणं आवश्यक आहे. पुढचा प्रश्न कौलकर सरांना विचारते की आत्ताच मगाशी ज्योत्स्नाताई म्हणाल्या की एक नामसाधन आहे याकरता, अशी स्वशोधाकरता अशी किती प्रकारची अशी साधनं आहेत आणि त्यातल्या विचार साधनेचं महत्त्व तुम्ही आम्हाला सांगाल का? स्वशोधाच्या संदर्भामध्ये आपल्याला नामसाधना आहे, ध्यानसाधना आहे आणि विचार हे आहे. नामाचा उपयोग होतो, ध्यानाचा होतो आणि विचारांचा होतो, तो अधिकारानुसार आहे. आता त्यातले 2 साधनाबद्दलचा विचार करू. एक विचारांचं सांगितलं त्याने, आता विचाराबद्दल सांगा. मग अशी ताईने विचार हे केला की आपण प्रपंच करत असो किंवा परमार्थ करत असो, दोन्ही ठिकाणी विचाराची गरज आहे. म्हणजे विवेक आणि विचार, म्हणजे निवडणे या अर्थाने तो भाग येतो.
तर विवेकाची म्हणजेच विचाराची गरज आहे. आणि हा विचार प्रपंचातही लागतो आणि परमार्थातही लागतो. काकाने आपल्याला खूप वेळा बऱ्याच असं सांगितलं की आपण जो परमार्थ करतो आहोत हा परमार्थ म्हणजे स्वशोधाचाच भाग आहे. परमार्थाचा मार्ग हा स्वशोधाचा मार्ग आहे. बाहेरच्या जगातले भौतिक जगातले जे शास्त्रज्ञ आहेत त्यांनी भौतिक सुखसोयी शोधून काढल्या आणि संतांनी आम्हाला स्वशोध शिकवला. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते देण्याची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. त्यामुळे संतांनी आम्हाला विचार करायला शिकवला. ज्ञानेश्वरी आम्हाला विचार करायला शिकवते, गाथा आम्हाला विचार करायला शिकवते. सगळे संत विचाराचं महत्त्व सांगतात. काका तर पुन्हा पुन्हा सांगत होते की परमार्थ करण्याचे 2 प्रकार आहेत. एक कृतीचा परमार्थ आहे आणि दुसरा विचारांचा परमार्थ आहे. आपल्याला सगळ्यांना कृतीचा परमार्थ फार आवडतो, तो चुकीचा आहे असंही नाही, पण खरा परमार्थ करायचा आहे तो विचारांचा करायचा आहे. कृतीचा परमार्थ केल्यानंतर विचारांचा परमार्थ करण्याचा अधिकार येतो आणि विचारांचा परमार्थ केला की आपल्याला कृतार्थता येते. आणि म्हणून कृतीच्या परमार्थाकडूनच गेलं पाहिजे आपल्याला. आता कृतीचा परमार्थ म्हणजे काय? आपण देवपूजा करतो, नामस्मरण करतो, कुठंतरी तीर्थयात्रेला जातो, एखाद्या देवाला अभिषेक घालतो, एखादं व्रत वैकल्य करतो, उपवास करतो. हा सगळा कृतीचा परमार्थ आहे. आणि हा कृतीचा परमार्थ करत करत पुढे आपल्याला जायचा आहे. आणि तो त्यानंतर आपल्याकडे पुढचा टप्पा येतो तो विचारांचा परमार्थ. आणि सगळे संत आम्हाला विचार करायला सांगतात. मग अशी जो एक उल्लेख केला, चित्तस्य शुद्ध ये कर्म न तू वस्तू फलपदये वस्तू सिद्धी विचारेन न कश्चित कर्म कोटिवी. आचार्यांचं प्रसिद्ध वचन आहे, कोट्यावधी कर्म केले तरी कर्माने आत्मवस्तूची प्राप्ती होत नाही. आत्मवस्तूचा लाभ किंवा स्वचा शोध हा कर्माने होत नाही, तर स्वचा शोध हा विचाराने लागतो. आणि म्हणून विचार महत्वाचा आहे. ज्ञानेश्वर महाराज सुद्धा म्हणतात, आहे पूर्वी हा कराव्य विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. म्हणजे निवृत्तीनाथांचे शिष्य असलेले ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मी कोण आहे याचा सतत विचार करावा. तुकोबांचा फार छान अभंग आहे, क्षणक्षणा हाची करावा विचार करावया पार भवसिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत संगतीची धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नका डोळा घरी भरून राहा. कशा कशाचा क्षणाक्षणाला विचार करावा ते सगळं या अभंगात सांगितलं. क्षणक्षणा हाची करावा विचार करावया पार भवसिंधू. या अडचणीतून या दुःखरूप संसारातून मी कसा बाहेर पडेल याचा विचार करावा. आयुष्य खातो काळधाम म्हणजे काळ काम वेगाचं गणित आपल्याला जमवता आलं पाहिजे. काळ आपलं आयुष्य हळूहळू कमी करतो आहे आणि काळ आपलं आयुष्य खात असताना आयुष्य कमी होत असताना आपण सावध होणं ही गरज. म्हणजे तुकाराम महाराज आपल्याला इथं सावधानतेचा इशारा देतात. म्हणजे असं नाही की आपण आपलं रोजचं खाणं पिणं चांगलं व्यवस्थित सगळं चाललेलं आहे आणि सगळं चांगलं चाललेलं असताना तुकाराम महाराज असा क्षणक्षणाचा विचार करायला सांगून आमच्या संसाराच्या सुखात मिठाचा खडा टाकतायत का असा गैरसमज नाही करून घ्यायचा. ते आम्हाला सावधगिरीचा इशारा देतात. आयुष्य म्हणतात क्षणक्षणा हाची करावा विचार करावया फार भवसिंधू नाशिवंत देह जाणार सकळ. म्हणजे शरीर जाणारच आहे आणि शरीर जाणार सकळ म्हणजे काय? शरीर जाणार आहे त्याबरोबर शरीरानं मिळवलेल्या सगळ्या गोष्टी सुद्धा काय होणार आहेत? जाणार आहेत. कशाचा विचार करावा? क्षणक्षणा हाची करावा विचार करावया पार भवसिंधू नाशिवंत देह जाणार सकळ. परत बनायचं क्षणक्षणा हाची करावा विचार संत संगतीची धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची. आणि शेवटचं चरण फार महत्वाचं आहे. तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नका डोळा घरी भरून द्या. आपण ज्या संसारात आता जीवन जगतो आहोत इथं मिळालेली सत्ता संपत्ती यश कीर्ती प्रतिष्ठा यांचा धूर डोळ्यात जाऊन आंधळे होऊ नका. जागे व्हा, सावध व्हा आणि डोळे उघडून बघा की ज्यासाठी आपण आयुष्यभर झटणार आहोत या सगळ्या गोष्टी इथंच राहणाऱ्या आहेत आणि त्यामुळे त्या वैभवाचा त्या आपल्याला अनेक विषय मिळाले या संसारातल्या सुखाचा धूर डोळ्यात जाऊ देऊ नका. क्षणक्षणा हाची करावा विचार. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, काही सांडावे लागत नाही, काही मांडावे लागत नाही, एक विचार शोधून पाही म्हणजे कळे. काय करा? सतत विचार करा, विचार करा. आणि विचाराला फार मोठं महत्व आहे. विचाराशिवाय आपल्या जीवनाची प्रगती होत नाही. आपल्या जीवनात जर काही परिवर्तन व्हायचं असेल तर ते विचाराने होतं आणि आत्मशोध किंवा स्वशोध हा सुद्धा आपल्याला विचाराने लागतो. आणखी कशाबद्दल? ज्योत्स्नाताईंकडे थोडं वळते आता. विचाराचं महत्त्व आता सरांनी सांगितलं, पण याच्या आड येतो तो आपल्या सगळ्यांना माहिती येतो अहंकार. रोजच्या आयुष्यात जे प्रपंच आणि परमार्थ असं दोन्हीकडे आपला विषय चालू आहे. आपण साधकाच्या दृष्टीने आपला परमार्थाचा प्रवास सुरू आहे अशा पद्धतीने आपण आत्ता विचार करतोय. आणि मग अशा वेळी विचाराचं महत्त्व कळलं की विचार हे साधन अत्यंत बलवान आहे.
पण पॅरलली आत्ता प्रपंच करत असताना काय असं घडतं, म्हणजे त्रिगुणांचा भाग खूप, आता इथे सगळा अभ्यास वर्गच आहे त्यामुळे त्रिगुण म्हटले की त्याच्यात खोलात जायची गरज नाही. मग ह्या त्रिगुणांचा विचार कसा करावा जेव्हा प्रपंच आणि परमार्थ याचं दोन्ही हातात हात घालून जायचं असेल, तर मग रोजच्या जीवनात आम्ही ते कसं करावं, कशा पद्धतीने त्याचा विचार व्हावा? फक्त त्रिगुणांचा जर का विचार सांगायचा असला तर त्याचं 2-3 आपल्याला पद्धतीने विचार एक वेळ करता येईल. की त्रिगुणातनं शेवटी हे जग निर्माण झालेलं आहे. म्हणजे त्यातलं जे तमप्रधान आहे तर त्याच्यातनं तमोगुणापासून मुख्य हे ज्याला आपण अचेतन जग म्हणतो ते सगळं निर्माण झालं आहे. आणखीन आपलं अंतःकरण वगैरे अपंचीकृत पंचमहाभूतांपासनं ते सुद्धा त्रिगुणातनंच आलेले आहेत. शेवटी आपण नेहमी म्हणतो बुद्धिसत्व गुणाची मन, रजोगुणाचं वगैरे, हे अपंचीकृत पंचमहाभूतांच्या सत्वांश प्रधान मधून निर्माण झालेलं आहे अंतःकरण जे आहे ते. म्हणून आपल्याला त्याचा फॉर्मेशन म्हणूया, कॉम्पोजिशन म्हणूया, बदलता येतं. कसं बदलायचं? युक्त आहार विहार नेम इंद्रियांसी फार, तुकाराम महाराजांचाच अभंग आहे. तोही फार सुंदर आहे आपल्याला साधनाच्या दृष्टीने. की काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या, युक्त आहार विहार नेम इंद्रियांसी फार. संपूर्ण आपल्याला साधन मिळतं ह्याच्यात. आणि त्याच्यात शेवटचं जे आहे ते त्रिगुणांचा विचार म्हणा किंवा साधनेच्या दृष्टीने शेवटची ओळ जे आहे ती नेहमी तुकाराम महाराजांच्या ह्याच्यात महत्त्वाची असते. की देह समर्पी जे देवा, वृथा भार न वहावा, होईल आघावा तुका म्हणे आनंद. चारी देहांचं अहंकार जो तू शब्द वापरला तर त्याच्यामुळे मी ही ओळ सांगितली. की देहांवरचा आपला अहंकार, आपला आज विषय झालेला होता हा. तर देहांवरचा अहंकार टाकणं त्याच्यासाठी सत्वगुणाची आवश्यकता असते. त्याच्याशिवाय आपण अहंकार टाकू शकत नाही. हे टाकणं जरुरी आहे. आणि त्रिगुणांचा हा एक वापर. दुसरा जो वापर आहे तर तो आपली शांती टिकवायला त्रिगुणांचा वापर होतो. अनेक वेळा आपल्याला काहीही कारण नसताना कोणी बोलतं, कोणी चांगलं बोलतं, कोणी वाईट बोलतं, कसंही अनेक घटना घडत असतात. आपण ती प्रत्येक घटना जीवाला आपल्याला लावून घेतो, मनाला लावून घेतो. त्याच्याऐवजी कोणीही का बोलतोय तिथे एक प्रारब्धाचा विचार करता येतो की त्याचं काहीतरी देणं घेणं होतं म्हणून दुसरा त्रिगुणांचा विचार करता येतो. की आत्ता त्याचा तमोगुण वर आलाय, रजोगुण वर आलाय, पण मी माझा सत्वगुण वरती ठेवला तर माझी शांती टिकून राहील की नाही. त्याचा तमोगुण वर आला तर येऊन दे, तो काही कायम वर नसतो, आज वर आलेला आहे, सोडून द्यायचं. माझा सत्वगुण टिकवायचा, माझी शांती टिकवायची, माझं चित्ताचं समत्व टिकवायचं, हे आपल्या परमार्थाला अतिशय गरजेचं आहे. आणि हे जर का आपण टिकवू शकलो नाही तर आपला परमार्थ जातो. म्हणून त्रिगुणांचा जो उपयोग आहे तो या दृष्टीने आपल्याला निश्चितपणे करता येतो. जग त्रिगुणांचं आहे. त्रिगुणांचा कमी जास्तपणा हा सगळ्यांच्यात असतोच. म्हणून सत्वगुण आपला कसा वर राहील, लोकांचं काय होत आहे त्याचा आपण विचार करायचा नाही. त्याच्याकडे तमोगुणी आहे, रजोगुणी आहे म्हणून बघायचं नाही. तर माझ्यातला कसा काय वर राहील सत्वगुण, माझ्यातला तम रज कसा कमी होईल, एवढा मी विचार करायचा आहे. हे मुख्य त्रिगुणांचं मला तरी वाटतं की देणं आहे. त्याच्या पलीकडे जायचं आहे. म्हणजे 3 गुण ताब्यात ठेवायचे असं म्हणतात. याचा अर्थ त्यांचा आपण वापर करून घ्यायचा. कधी कधी तमोगुणाचंही काम आपल्याला लागतं, रजोगुणाचंही लागतं. त्यावेळी तो वापरायचा, पण त्याच्या आहारी जायचं नाही. आणखीन तो ताब्यात ठेवून सत्वगुणाचा सुद्धा नंतर त्याग करायला लागतो. त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन म्हणून म्हटलेलं जे आहे तर ते सांभाळायला लागतं. आणि त्याच्यासाठी परत विचार हेच साधन आहे. युक्त आहार विहार हे साधन आहे. हो. संचित प्रारब्ध क्रियमाण असं आत्ता त्यांनी प्रारब्धाचं त्या बोलल्या. त्यामुळे एक कौलोकर सरांना विचारते प्रश्न की संचित प्रारब्ध क्रियमाण हा भाग जरा तुकाराम गाथेच्या अंगाने आम्हाला जरा स्पष्ट करून सांगाल का?
तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, भोग तो न घडे संचिता वाचुनी, करावे ते मनी समाधान, म्हणूनी मनी मानू नये खेद, म्हणावा गोविंदो वेळोवेळा. हं? भोग तो न घडे संचिता वाचुनी, करावे ते मनी समाधान, म्हणूनी मनी मानू नये खेद, म्हणावा गोविंदो वेळोवेळा. आनिका रुसावे न लगे बहुता, आपुल्या संचिता वाचुनिया, तुका म्हणे भार घातली यावरी, होईल कैवारी नारायण. पहिली ओळ फार अतिशय महत्वाची आहे, भोग तो नगरे संचिता वाचुनी. हा अभंग आपल्या तुमच्या माझ्या जीवनात येणाऱ्या सुखदुःखाची पार्श्वभूमी सांगणार आहे. त्यातल्या त्यात प्रापंचिक माणसाच्या जीवनात खूप दुःख असतातच, तोही आपल्या दुःखाची उत्तरं शोधायला जातो. पण तुमच्या माझ्यासारख्या इथं बसलेल्या पारमार्थिक माणसांना सुद्धा फार मोठे प्रश्न आहेत. त्यातला महत्वाचा प्रश्न असा की मी माळ घातली, मी परमार्थाच्या मार्गाने चालायला लागलो, मी नामसाधना सुरू केली, मी ध्यान साधना सुरू केली, तरी सुद्धा माझ्या वाट्याला दुःख का? बरोबर, बहुसंख्य लोकांचे हे प्रश्न आहेत. मी देवाचं सगळं करतो तरी सुद्धा मला दुःख का? आणि जसं दुःख आहे तसं आपल्या बरोबर काय सुख सुद्धा आहे. पण आपल्याला दुःखाची जास्त बोचणी लागते, कारण सुख हा आपला स्वभाव असल्यामुळं ते क्षणभरात आपल्या सुख या स्वभावाशी मिळून जातं आणि दुःखाची बोचणी जास्त राहते. म्हणून मग आपल्याकडे गाणं तयार होतं, एक धागा सुखाचा 100 दाके दुःखाचे. आपली ही जी जीवनाची एक नदी आहे असं समजू की या जीवनाच्या नदीच्या प्रवाहाला हे 2 काठ आहेत, सुख दुःखाचे. इथं बसलेल्या कुणालाही दुःख नको आहे पण आल्याशिवाय राहत नाही, सुख सगळ्यांना हवं आहे पण ते मिळत नाही. दुःख, आता माझा एक प्रश्न आहे, दुःख कुणालाही नको आहे तर त्या दुःखाला कळावं की नाही की बाबा ह्या माणसांना मी नको आहे, त्यांच्याकडे जायला नको. मी काय म्हटलं कळलं? हा, दुःखाला एवढं कळायला पाहिजे. मला कुणी निमंत्रण नाही दिलं एखाद्या लग्न समारंभाचं, तर आणि दुसऱ्याला शेजाऱ्याला दिलेलं कळलं तर मला निमंत्रण न दिल्यामुळे मी काही त्याच्याकडे जात नाही का, तर मला निमंत्रण सुद्धा दिलं नाही, तोंडी निरोप सुद्धा दिला नाही. मग दुःख कुणालाच नको आहे तरी सुद्धा ते काय येत असेल, दुःखाला हे कळायला पाहिजे की यांच्याकडे जायला नको. तर सुख आणि दुःख ही फळं आहेत. सुख दुःख ही आपली फळं आहेत. आणि फळं कशाला येतात? आपण जे काही बीज पेरलं असेल, कर्मबीज, त्या कर्माच्या फळाला ही सुख दुःखाची काय येतात, बीजाला फळं येतात. बीज पेरून या तेची घ्यावे फळ, तुकाराम महाराज म्हणतात. जे बीज पेरलं असेल तेच फळ आपल्याला काय करावं लागतं, घ्यावं लागतं. त्यामुळं तुमच्या माझ्या वाट्याला जे सुख दुःखाचे भोग येतात ते आपल्या कर्माचीच फळं असतात. त्याच्यात 3 प्रकार सांगितलेत, एक संचित, दुसरं क्रियमान आणि तिसरं प्रारब्ध. आता संचित म्हणजे काय? आपण बऱ्यापैकी शहरातले लोक आहात म्हणून सांगतो. आपण घरातल्या धान्य कोटीमध्ये साठवून ठेवलेलं धान्य म्हणजे हे संचित आहे. त्या धान्यातलं आपण समजा भाकरी करायची असेल किंवा पोळी करायची असेल तर त्यातलं थोडं धान्य काढून दळून काढून खाण्यासाठी आणतो. ते खाण्यासाठी जे आणलेलं आहे त्याला म्हणायचं प्रारब्ध. आणि शेतकऱ्यांच्या भाषेत बोलायचं झालं तर आता शेतामध्ये ज्याची लागवड चालू आहे त्याला म्हणायचं क्रियमान. लक्षात आले 3 भाग, संचित, क्रियमान, प्रारब्ध. आता प्रारब्धाचे भोग आहेत, हे सुख दुःखाचे प्रारब्धाचे भोग आपल्याला भोगूनच संपवावे लागतात. दुसरं जे क्रियमान आहे, हे क्रियमान कर्म निष्काम केलं तर तर त्याची फळं आपल्याला मिळत नाहीत. किंवा दुसरा एक प्रकार आहे, त्याच्यात एक ईश्वर अर्पण बुद्धीनं करणं, म्हणजे कर्तृत्वाचा अहंकार आणि फळाची अपेक्षा टाकून ती कर्म केली तर त्याची फळं आपल्याला प्राप्त होत नाहीत, म्हणजे त्या क्रियमान कर्मातून आपली सुटका होते. प्रारब्ध भोगून संपवावं लागतं. आणि संचिताचा मात्र काहीही केल्यास नाश होत नाही. पण आता जो आपला स्वशोधाचा उपक्रम सुरू आहे त्या स्वशोधामध्ये भगवद्गीता सांगते, ज्ञानाग्नी सर्व कर्मानी भस्मसात कुरुते. म्हणजे काय? ज्ञानाच्या अग्नीत संचितातली सगळी कर्म काय होऊन जातात, भस्म होऊन जातात. म्हणजे ज्ञानप्राप्तीनंतर आपल्याला या तिन्हीतून काय होऊ शकते, सुटका होऊ शकते. आता मी एक प्रश्न मगाशी निर्माण केला होता की हा अभंग आपल्या जीवनातल्या सुखदुःखांची पार्श्वभूमी सांगणार आहे. आणि तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न असू शकेल की मी इतका परमार्थाच्या मार्गावरून चालतो आहोत, सज्जनपणानं वागतो आहे. आणखी एक वाक्य मी ऐकलंय, मी स्वप्नात सुद्धा कुणाच्या वाळल्या पाचोळ्यावर पाय दिला नाही तरी सुद्धा माझ्या वाट्याला दुःख का? म्हणजे आपले प्रश्न असतात की मी कुणाचं आयुष्यात वाईट चिंतलेलं नाही. या वर्तमान आयुष्यात तुम्ही वाईट चिंतलं नसेल, कारण आता जे सुख दुःखाचं फळ मिळतंय ते वर्तमान आयुष्यातल्या कर्माचं लगेच मिळालेलं फळ नाही. कर्माची फळं सुद्धा 3 वेगवेगळ्या प्रकाराने मिळतात. काही कर्माची फळं तात्काळ मिळतात, काही कर्माची फळं कालांतरानं मिळतात, काही कर्माची फळं जन्मांतरानं मिळतात. म्हणजे गॅसवर ठेवलेल्या तापलेल्या तव्याला माझा हात लागला तर लगेच भाजतं, तव्याला हात आत्ता लागला आणि 8 दिवसांनी भाजलं असं होत नाही. हे तात्काळ मिळालेलं फळ आहे. काही फळं कालांतराने मिळतात. म्हणजे मी मे महिना आता फेब्रुवारी महिना सुरू आहे, फेब्रुवारी महिन्यात
28-30 दिवस काम केल्यानंतर मला पुढच्या महिन्याच्या 1 तारखेला किंवा 5 तारखेला पगार मिळतो. जून महिन्यामध्ये भात पेरले तर ऑगस्ट सप्टेंबरमध्ये ते कापून घरात येतात. म्हणजे याला काय म्हणायचं, कालांतरानं मिळणारं फळ. आणि काही फळं जन्मांतरानं मिळणारी असतात. आता उदाहरणार्थ महाभारतामध्ये उदाहरण आहे, भीष्माचार्य 6 महिने त्या बाणाच्या शेवर होते. आता त्याला वेळ लागेल फार सगळं सांगायला. तर हे त्यांना मिळालेलं जन्मांतरानं मिळालेलं फळ आहे. मग आता तुमच्या माझ्या जीवनात जी सुखदुःख येतात या सुखदुःखाची सुद्धा पार्श्वभूमी आपण केलेल्या कर्मामध्ये आहे. मग काय म्हणतात तुकाराम महाराज, आपल्याला साधकांच्या दृष्टीने उपयोग म्हणून थोडासा विचार सांगतो. भोग तो न घडे संचिता वाचुनी, करावे ते मनी समाधान. आपल्या वाट्याला जी सुखदुःखाचे भोग येतात ते निमूटपणे स्वीकारावेत, त्याबद्दल तक्रार करू नये, मनात समाधान मानावं. असं का सांगत असतील तर त्याची पहिली गोष्ट अशी, पापाचं फळ आहे दुःख, सुख आणि पुण्याचं फळ आहे सुख. सुख दुःख ही फळं पापपुण्यामुळे मिळतात आणि ते पापपुण्य आपण केलेल्या कर्मामुळे होतं. मग आता जर पापाचं फळ दुःख असेल तर ते दुःखाचं फळ थांबवण्याचं आमच्या हातात काहीही साधन नाही. कारण दुःखाचं फळ टाळणं आपल्या हातात नसलं, आपल्याच हातात नाही असं नाही, अगदी देवादिकांच्या सुद्धा हातात नाही. अगदी मी असं म्हटलं, माझ्या जीवनात जर चुकीच्या कर्मामुळं पापकर्मामुळं माझ्या जीवनात जर दुःख येणार असेल तर माझे वरपर्यंत हात आहेत. मी वरची यंत्रणा सिस्टीम वापरीन आणि मी दुःखातून पार होईल. पण ज्या सिस्टीमचा मी उल्लेख करतो आहे, अगदी आपण पंतप्रधानांच्या पर्यंत धरू, पंतप्रधानांपर्यंत माझे वरपर्यंत हात आहेत आणि त्यांच्या आधारानं मी या दुःखातून बाहेर पडेन असं म्हटलं तर ते सामर्थ्य आपल्याकडं नाही. कारण या देशात 2 पंतप्रधानांच्या हत्या सुद्धा अशा कारणाने झाल्या. मग पंतप्रधान जिथं आपलं स्वतःचं प्रारब्ध चुकवू शकले नाही, जी इंदिरा गांधींची हत्या ह्याच्यामध्ये झाली, अंगरक्षकानं त्यांना मारलं, राजीव गांधींना हारातून तो बॉम्बस्फोट झाला, त्यातून ते गेले. म्हणजे पंतप्रधान पदावर असणाऱ्या व्यक्तीला सुद्धा आणि आता नुकतेच उपमुख्यमंत्री यांना सुद्धा प्रारब्धाचे भोग चुकले नाहीत, तर त्यांच्या सहकार्याने मी माझे प्रारब्धाचे भोग चुकवू शकणार नाही. आणि समर्थ ज्ञानेश्वर महाराजांचा एक छान अभंग आहे. तर त्याच्यात ते एका ठिकाणी म्हणतात, कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे रावण क्षयो पावला, कर्मे वियोग घडला सीतादेवी. आता हे कशासाठी? रावणाला त्याच्या कर्माचं फळ भोगावं लागलं, दशरथाला त्याच्या कर्माचं फळ भोगावं लागलं, सीतेला सुद्धा त्याच्या कर्माचं फळ भोगावं लागलं. आता साक्षात ईश्वर अवतार असणाऱ्या लोकांना जर कर्माची फळं भोगावी लागत असतील तर तुम्हाला आम्हाला लागतील का नाही? नाही. म्हणून मना करावे ते मनी समाधान, हा एक भाग. आणि दुसरा भाग, मनात समाधान का करावं त्याचं दुसरं कारण, पापाचं फळ आहे दुःख, पुण्याचं फळ आहे सुख. काय भोगून संपवावं? पाप भोगून संपवावं का पुण्य भोगून संपवावं? सांगा की. मग पाप भोगून संपवायचं असेल तर काय भोगायला पाहिजे? दुःख भोगायला पाहिजे, बरोबर? पाप भोगून संपवायला पाहिजे, पाप भोगून संपवायचं म्हणून करावे ते मनी समाधान. भोग तो न घडे संचिता वाचुनी, करावे ते मनी समाधान. म्हणून मनी मानू नये खेद, म्हणावा गोविंदू वेळोवेळा. आता ते पुढे म्हणतात, अहो तुम्ही सांगता हे बरोबर आहे काय की दुःख भोगून संपवावं, पण दुःख भोगून संपवावं असं जरी तुम्ही सांगितलं असलं तरी मनात येतच ना सारखं की हे माझ्याच वाट्याला का आलं असेल. मग असं मनाला वाटू नये खेद, म्हणून मनी मानू नये खेदू, म्हणावा गोविंदू वेळोवेळा. वेळोवेळा गोविंद गोविंद म्हणा. काकांच्या आशीर्वादाने आपल्याला बऱ्यापैकी छान पद्धतीने आता स्वशोधाचा विषयाचा पहिल्यापासून आपण शास्त्राचा आधार किती महत्त्वाचा आहे, त्यानंतर ज्योत्स्नाताईंनी सांगितलं उपासनेच्या अंगाने, आता सरांनी विचार साधन, नामसाधन आणि त्रिगुणांचा विचार, या पद्धतीने आत्ता आपण विचार करत आलो. याच्यामध्ये एक भाग ज्योत्स्नाताईंना आत्ता विचारायचा आहे मला की निष्काम उपासनेचं महत्त्व. कारण निष्काम कर्माविषयी मगाशी मुळे शास्त्री काका बोलले होते थोडं, तर आता निष्काम उपासनेचं महत्त्व आणि राम जाणणं आणि राममय होणं, राम जाणणं आणि राममय होणं याच्यामध्ये काय फरक आहे? निष्काम उपासनेचं महत्त्व विचारलंय. निष्काम उपासनेने चित्त शांत होतं हे त्याचं महत्त्व आहे. पण त्याच्या मागचं जर का आपण कारण पाहायला लागलं तर आपण जर का सकाम उपासना केली
काय होतं की हे मला फळ कधी मिळेल, हे कधी मिळेल, मी इतकी उपासना करतेय, मी इतक्या वेळा पारायण करतेय, नवस बोलतेय, म्हणजे मग चित्त अस्वस्थ होतं, आपण त्याची वाट बघत बसतो. पण तेच जर का निष्काम असलं, देवाच्यासाठी आपण जर का कुठलंही कर्म करत असलो, तर ते देवाला तिथल्या तिथे गेलं ना, अर्पण झालं की नाही, तिथे आपली वाट बघणं जातं, अस्वस्थता संपते, आपली शांती तिथे कायम राहते. आणि ही जी शांती राहते तर त्याच्यामुळे ती वाढत जाते. जशी निष्काम उपासना होत जाते, साधं सायकॉलॉजी आहे अगदी, की ह्या पद्धतीने जर का आपण विचार केला, वाट पाहणं जिथे संपतं, जिथे जे होईल ते स्वीकारायची तयारी असते, तिथे शांती असते. आणि म्हणून निष्काम उपासना, निष्काम कर्म हे दोन्ही आपल्याला शुद्धी आणि शांती देणारी आहेत. निष्काम उपासना यामुळे शांती देते. आता रामाला जाणणं, समर्थ म्हणतात एक राम आहे खरा. म्हणजे खरा राम कुठला आहे तो? समर्थांच्या ह्याच्यात तिकडे गुरु परंपरा म्हणून म्हटलेलं आहे, तिथे सगुणाचा उल्लेख आहे. पण त्याचबरोबर त्यांच्या मला आठवते, ती नेहमी शेजारती आठवते त्यांची, की राम आणि दास दोघे पहुडले रामी, हेही बोलावया दुजा नुरेची ते धामी. म्हणजे कोण आहे हा राम? हा जो राम आहे हा निर्गुण राम आहे. राम आणखीन दास दोन्ही पहुडले रामी, म्हणजे दोघं एकरूप झाले. आणखीन एकरूप झाल्यानंतर तिथे बोलायला कोण उरलं? तिथे एकरूप झाल्यानंतर, अद्वैत झाल्यानंतर अमन अवाक वगैरे असं ब्रह्म असल्यामुळे तिथे बोलायला कोणीही उरलेलं नाहीये. हा राम जो आहे हा खरा राम आहे. आणि हा जो राम आहे हा आत्ता जे तू रामाचं स्वरूप म्हणाली, जे आपल्याला जिथपर्यंत पोचायचं आहे ते आहे. आणखीन दुसरा मी म्हणतो होतो की राम जाणणं जाणणं. राममय होणं हे खरं आपलं साधन आहे. जे मनाच्या श्लोकातला मला उल्लेख आठवला, की नभी वावरे जो अणु रेणू काही, रिता ठावया राघवे वीण नाही. तया पाहता पाहता तेची झाले, तेथे लक्ष आलक्ष दोन्ही बुडाले. म्हणजे काय तिथे सांगितलेलं आहे? सगळीकडे तो राम आहे. आणि तो राम जर का आपण पाहायला लागलो तशा पद्धतीने, सगळ्यांच्या मध्ये राम पाहायला लागलो, म्हणजे इथे आपल्याला पोचण्यासाठी आधी चित्त शुद्ध शांत लागतं, विचार लागतो. या आधीच्या ज्या पायऱ्या आहेत त्या सगळ्या आधी ओलांडल्या असल्या पाहिजेत, तेव्हा मग राममय होणं हे शक्य असतं. दुसरं, हा विचार झाला, त्याच्याबद्दलचं तो सगळीकडे व्यापून आहे हा विचार झाला. आणखीन दुसरा प्रेमाचा, की जिथे समर्थ म्हणतात की रामा तुझा वियोग ऐसा नको रे प्रसंग, तुझं कारणे सर्व संग त्यक्त केला. तिथे सगळं सोडून द्यायची तयारी आहे, एका रामाशिवाय मला दुसरं काहीही नको, असं जेव्हा होतं तर तेव्हा राममय व्हायला वेळ लागणार नाही. जर का त्याच्याशिवाय मला दुसरं काहीही नको, तोच मला फक्त हवाय, तो माझं सर्वस्व आहे, देव म्हणजे आपुला प्राण, प्राणासी न करावे निर्वाण, हे जे सांगितलेलं आहे समर्थांनीच. तर नामसाधनेतून कुठच्याही आहे, नामसाधनेतनं त्याचं प्रेम निर्माण होतं, त्याचा सहवास येतो, आणखीन आपण सगळीकडे तो बघायला शिकतो. म्हणून नामसाधना महत्वाची आहे. पापाचे कळप पळती पुढे म्हणूनही म्हटलेलं आहे. नामाने सगळ्या बाजूनी आपली शुद्धी होते, आणखीन आपण देवाच्या जवळ पोचू शकतो. नाम म्हणजे सामान्य नाहीये. नामसाधना जी आहे ती साधना नाहीये केवळ, साध्य पण तेच आहे. कारण नाम आणि नामी यांचा अभेद आहे. नामी जो आहे तो नामरूप आहे, नाम हे नामी रूप आहे. आपण जेव्हा नाम घेता घेता त्या नामात हरवतो त्यावेळी तद्रूपता यायला वेळ लागत नाही, पण हरवण्यासाठी आपल्याला बाकी सगळा जो अधिकार मगाशी विचार झाला तो कमवायला लागतो, नाहीतर आपलं मन 10 ठिकाणी धावतं. म्हणून तो अधिकाराची गरज आहे. म्हणून नामामध्ये स्वतःला हरवणं महत्वाचं आहे. आणि मग ती माळ जी असते ती घेतली जर का तर गळून पडली पाहिजे, किंवा न घेणं म्हणजे मग त्या मेरुमण्याकडे लक्ष धावत नाही, आपलं लक्ष 2-3 ठिकाणी विभागत नाही.
श्वासावरनं वगैरे अशा पद्धतीने जर का आपण नाम घेत गेलो, केवळ त्याचं ऐकत गेलो, पूर्ण तिथे लक्ष गेलं, तर आपण नामी रूप होऊ शकतो. आणि तिथे रामरूप जे म्हणतीये, तर ते रामरूप होणं आणखीन रामाला जाणणं ह्याच्यात मग भेद राहत नाही. जीवनाचं सार्थक हे निश्चित कशात आहे हे आजच्या थोडक्यात झालेल्या परिसंवादातनं आपण जाणून घेतलेलंच आहे. खरंच ते सुखरूप होणं, आनंदरूप होणं यामध्येच आहे. त्याच्यासाठीचाच हा वर्गही चालू आहे. त्यामुळे या तीनही आचार्यांना त्यांनी इथे येऊन आज जे आपल्या मनात अजूनही भरपूर प्रश्न आहेत हे मान्य आहे, पण एकाच वेळी सगळ्याची उकल होणं शक्यही नाही. पण आज जेवढे आपल्याला शक्य झालं ते आपण त्याच्यावर चिंतन करायचा प्रयत्न केला. आणि त्यामध्ये डॉक्टर काकांनी येऊन म्हणजे स्वतः येऊन आशीर्वाद दिलेले आहेत. आणि यावत म्हणजे स्वशोधाचा हा भाग म्हणजे हा विषय आपण जो घेतला त्याचं पूर्ण चिंतन झालं असं मी कधीच म्हणणार नाही. पण थोडक्यात का होईना आपण ज्या मार्गावर आलेलो आहोत त्याचा निश्चित उकल म्हणूया, आपण स्पष्टता म्हणूया, ती आपल्याला आज या तिन्ही आचार्यांनी दिलेल्या उत्तरांनी निश्चित आत्ता आलेली आहे. एवढं मी त्यांना सांगते आणि आजचा हा परिसंवादाला विराम देते. जय जय रघुवीर समर्थ.